आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज। आजचा विषय फार महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे। म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये एका मुलीवर ज्या प्रकारे हल्ला झाला आणि त्यातून ती जखमी झाली, त्याच्यानंतर महाराष्ट्र हादरलाय। म्हणजे ती आमदारांची मुलगी आहे वगैरे हा संदर्भ त्याला आहेच, पण ती कुठली का मुलगी असे ना, एका तरुण मुलीवर या प्रकारे हल्ला होणं आणि त्या हल्ल्याचं कारण काय तर प्रेम, एकतर्फी प्रेम। एकतर्फी प्रेमातनं हल्ला आणि त्यातून ती मुलगी जखमी झाली। या निमित्तानं एक महत्त्वाचा विषय पुढे आलेला आहे आणि तो विषय असा आहे की एक सरकारी आकडेवारी आहे, अगदी अधिकृतपणे ती आकडेवारी जाहीर झालेली आहे। त्या आकडेवारीनुसार आपण जर बघितलं तर गेल्या 15 वर्षांमध्ये जवळपास 40,000 खून हे प्रेमातून झालेले आहेत। त्यामध्ये काही आत्महत्या पण आहेत। त्याशिवाय गेल्या 15 वर्षांमध्ये जवळपास 2 लाख अपहरणाचे प्रकार जे आहेत ते प्रेमातून झालेले आहेत। म्हणजे आपण जर सगळी आकडेवारी बघितली तर एवढे दहशतवादी हल्ले होत असतात जगभर। भारतामध्येही अनेक दहशतवादी हल्ले झाले, पण दहशतवादी हल्ल्यानं सुद्धा, एवढ्या हल्ल्यांनंतर एवढ्या हल्ल्यांनी सुद्धा जेवढे बळी घेतले नसतील तेवढे बळी प्रेमाने घेतलेले आहेत। खरं म्हणजे याच्यामध्ये नक्की गफलत काय होते, प्रेम काय आहे, प्रेमाचा अर्थ काय आहे ते समजण्यामध्ये गफलत होते का? सैराट नावाचा सिनेमा आला आणि सैराटचा जो शेवट आहे त्या शेवटानं लोक हादरले, धक्का बसला लोकांना। प्रेमाचा परिपाक या प्रकारे होऊ शकतो का? म्हणजे ऑनर किलिंग हे एक कारण आहे की तुम्ही कोणावर प्रेम करावं, कुठल्या जातीतल्या मुलामुलीवर प्रेम करावं हे पण समाज ठरवणार, पालक ठरवणार। आणि जर समजा वेगळ्या जातीतल्या धर्मातल्या कोणावर प्रेम केलं तर जणू काहीतरी कुटुंबाची बेअब्रू होते आहे। अशा प्रकारे हा एक मुद्दा आहे। ऑनर किलिंग हे एवढं एकच कारण नाही, दुसरं म्हणजे ज्याप्रमाणे मी आता सांगितलं, एकतर्फी प्रेमातनं खून, आत्महत्या असे प्रकार अनेकदा घडत असतात। विवाहबाह्य संबंध यातून अनेकदा खून आणि आत्महत्या असे प्रकार घडतात। अनैतिक ज्याला आपण म्हणत असतो, अशा अनैतिक स्त्री पुरुष संबंधातून सुद्धा अशा प्रकारच्या अनेक घटना बघत असतो आपण। त्यामुळे असे अनेक गोष्टी सांगता येतील की ज्याचा संबंध हा प्रेमाशी आहे, पण त्या प्रेमाचा खरा अर्थ समजत नाही लोकांना। खरं तर प्रेम किती महत्त्वाचं आहे, किती उदात्त अशी भावना आहे। प्रेमच आहे संस्कृतीचा सारांश आणि उद्याची अभ्युदयाची आशा एकमेव, असं म्हणाले कुसुमाग्रज। पण संस्कृतीचा सारांश असणारं प्रेम, अभ्युदयाची आशा असणारं प्रेम, त्या प्रेमातून या प्रकारे हिंसक घटना घडत असतात। आणि त्या हिंसक घटना ज्या आहेत त्या हिंसक घटनातनं काय काय समोर येतं हे आपण बघतो आहोत। ही जेव्हा आकडेवारी आली माझ्या हातामध्ये आणि मला खरंच धक्का बसला। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या प्रकारचे आकडे आहेत, म्हणजे दहशतवादी हल्ल्यांमध्ये सुद्धा एवढे बळी गेले नसतील जेवढे बळी या प्रेम नावाच्या गोष्टीमुळे जातात। पण त्याचा अर्थातच प्रेम कोट अनकोट। खरं प्रेम जे आहे ते खरं प्रेम खून करत नाही, खरं प्रेम आत्महत्या करत नाही, खरं प्रेम हल्ला करत नाही। जेव्हा केवळ मुलीनं एका वेगळ्या जातीतल्या मुलासोबत लग्न करायचं ठरवलेलं आहे किंवा लग्न केलं आहे म्हणून पालक त्या मुलीचा खून करतात, तेव्हा याचा अर्थ पालकांचं त्या मुलीवर खरोखर प्रेमच नसतं। प्रेमाचा खरा अर्थ आपल्याला समजत नाही। मध्यंतरी पुण्यामध्ये एका अगदी प्रौढ माणसानं बायकोचे कोणासोबत तरी अनैतिक संबंध आहेत म्हणून तिचा खून केला आणि तिचं मुंडकं घेऊन तो शहरभर फिरला। हे काय आहे? म्हणजे जर तुझ्या बायकोवर खरं प्रेम असेल तर तू या प्रकारे खून कसे काय करू शकतो? आणि समजा त्या संबंधांबद्दल काही शंका असेल तर घटस्फोटासारखे अनेक मार्ग आहेत। पण या प्रकारच्या घटना घडत आहेत। निमित्त आहे पिंपरीमधल्या घटनेचं, पण मला एकूणच चर्चा करायची आहे। ती चर्चा फार व्यापक आहे की प्रेम दहशतवादापेक्षा जर भयानक असेल तर नक्की काय घडतं आहे। याला सामाजिक परिमाणं आहेत, याला अनेक मुद्दे आहेत, अनेक संदर्भ आहेत। या सगळ्या अनुषंगानं ही चर्चा मला करायची आहे, कारण आपल्याला प्रेमाचा अर्थ, खरा अर्थ समजून घ्यावा लागणार आहे। 2.5 अक्षर प्रेम के हे 2.5 अक्षरं काय आहेत ती समजून घ्यावी लागणार आहेत आणि त्यासाठी हा सगळा खटाटोप आहे। जे घडतं आहे केवळ त्याच्याबद्दल बोलायचं नाही, हे घडू नये यासाठी काय करता येणं शक्य आहे त्याबद्दलही बोलायचं आहे। आणि म्हणून माझा आजचा विषय जो आहे तो आहे दहशतवादापेक्षा प्रेम जास्त प्राणघातक। आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे। माझ्या शेजारी निवृत्त पोलीस अधिकारी असणारे धनराज वंजारी बसलेले आहेत। त्याचप्रमाणे
अंजुषा चौघुले माझ्या शेजारी बसलेल्या आहेत. अंजुषा चौघुले या स्त्रीवादी कार्यकर्त्या आहेत, लेखिका आहेत. त्याचप्रमाणे प्रेमातून होणाऱ्या आत्महत्या याच विषयावर त्यांचा एक लघुपटसुद्धा लवकरच येतो आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं त्यांचं भरपूर काम आहे, म्हणून त्यांना मी मुद्दाम म्हटलं की तुम्ही आज आलं पाहिजे. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सागर मुंदडा आपल्यासोबत असणार आहेत परळमधून. त्याचप्रमाणे अनुराधा गायकवाड आणि तुषार गायकवाड हे जोडपं लवकरच आपल्यासोबत येणार आहे. आंतरजातीय विवाह करणं, प्रेम केलं त्यानंतर लग्न केलं, हा सगळा जो प्रवास आहे, नक्की काय घडतं या सगळ्या प्रवासामध्ये ते तुषार आणि अनुराधा आपल्याला सांगतील. नागपूरमधून आपल्यासोबत श्रीकांत कुरुंभाटे आहे. त्याची एकूण सगळी मांडणी आपल्यासाठी फार महत्त्वाची असणार आहे. आणि नाशिकमधून मी एका मुलीला मुद्दाम बोलावलेलं आहे. या सगळ्या प्रेमातून आणि या सगळ्यातून आपल्याकडे एखाद्या मुलीच्या वाट्याला काय येऊ शकतं याचा पुरावा म्हणजे नाशिकमधली ही मुलगी आहे. तिचं नाव मी सांगणार नाही, पण तिला मी आता अनामिका असं म्हणतो आहे. पण ही अनामिका ज्या पद्धतीनं आपली भूमिका मांडेल, मग आपल्या लक्षात येईल की अरे काय नक्की चाललेलं आहे, आपल्याला किती बदलण्याची आवश्यकता आहे, आपण नक्की कुठल्या इयत्तेमध्ये आहोत, ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. आणि अगदी सुरुवातीला मला जायचं आहे धनराज वंजारी यांच्याकडे. धनराज वंजारी, मी तुम्हाला मुद्दाम आज बोलावलं या चर्चेमध्ये. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की तुम्ही मुळात मानसशास्त्राचे अभ्यासक पण आहात आणि पोलीस अधिकारी म्हणून काम पण केलेलं आहे. या सगळ्या गोष्टींकडे दहशतवादापेक्षा प्रेम जास्त प्राणघातक नक्की घडतं काय म्हणणं आहे? खरं तर संजय, कसं झालं, दहशतवाद ही जी टर्मिनॉलॉजी आहे, हा शब्द आहे, हा फार नंतर रुजू झाला. पण त्याच्याही आधी स्त्रियांचे वध, स्त्रियांचा हिंसाचार स्त्रियांवरती, त्यांचा अनन्वित छळ, याला एक फार मोठा इतिहास आहे. अतिशय प्रिमेटिव्ह काळामध्ये माणूस जेव्हा जगत होता आणि समाज धारणा संपूर्णपणे अस्तित्वात यायची होती, त्यावेळी जे समूह होते ते एक दुसऱ्यावर विजय प्राप्त करण्यासाठी स्त्रियांना जिंकत असत. आणि स्त्रियांना जिंकणे, त्यांचा वध करणे, त्यांच्यावर अन्याय करणे, ही पूर्वापार चालत आलेली व्यवस्था आपण स्वीकारली. आणि जेव्हा समाज हळूहळू सुसंस्कृत व्हायला लागला, तेव्हा आपण विवाह संस्थेसारख्या संस्था निर्माण केल्या. श्वेतकेतू ऋषीने विवाह संस्था निर्माण केली म्हणून आपण खूप उदो करतो. पण खऱ्या अर्थाने आंबेडकरांनी जो पर्दाफाश केला, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विवाह संस्था ही जातीयतेला खतपाणी घालण्यासाठी आणि जाती व्यवस्था कशी मजबूत राहील, टिकून राहील, काळाच्या ओघात संपणार नाही, याचं एक षडयंत्र म्हणून ती वापरली गेली. असा जेव्हा त्यांचा उल्लेख येतो तेव्हा असं दिसतं की विवाह संस्थेतून अनन्वित असे प्रश्न निर्माण झाले. तुला सांगतो, 1986ला हुंडा प्रतिबंध कायदा आम्ही केला. का? की स्त्रियांचे खूप हुंडाबळी जायला लागले त्या काळामध्ये. आणि 2005 पर्यंत, 1986 ते 2005, ज्याच्यामध्ये आपण डोमेस्टिक व्हायलन्स प्रिव्हेलन्स ॲक्ट तयार केला. 22 कायदे 86 ते 2005 पर्यंत स्त्रियांवरचे अन्याय दूर करण्यासाठी आपण केलेले आहे. हाच एक जाज्वल आणि धगधगता पुरावा आहे की स्त्रियांवरती अन्याय आपण त्या प्रिमेटिव्ह काळापासून आजपर्यंत करत आलेलो आहोत. नावं सुसंस्कृततेची, विकासाची, सुसंस्कृतपणाची ठेवलेली असली तरी खऱ्या अर्थाने पुरुषजन्य सामाजिक मानसिकता, व्यक्तिगत मानसिकता मी म्हणत नाही आताशी एवढ्या याच्यात, कारण विषयाला अजून तेवढंसं तोंड फुटलेलं नाही आहे. व्यक्तिगत मानसिकता वैफल्यग्रस्तेकडे जात आहे आणि सामाजिक मानसिकता त्याहून जास्त चिघळलेल्या वैफल्य अवस्थेत आज आहे, असं आजच्या उदाहरणावरून दिसतंय. आणि याच्यावर सखोल अभ्यास होताना दिसत नाही. याच्यावर जे काही आता धर्म आणि बाकीच्या नावाने जे काही चिंतन चाललेलं आहे किंवा काही ज्ञान पाजळणं चाललेलं आहे, मला वाटतं तेही एका दृष्टीनं अगदी धनराज वंजारी तुमचा हा मुद्दा फार महत्त्वाचा. मी मगाशी उल्लेख केला, नाशिकमध्ये अनामिका आहे आणि मुद्दाम तिचा चेहरा दिसू नये अशा प्रकारे आम्ही तिला म्हटलं की तू बस, कारण तिचा चेहरा, तिची ओळख, तिचं नाव याला काही फार महत्त्व नाही आहे. ती केवळ एक पुरावा आहे की काय प्रकारे चालतं आपल्याकडे, काय वाट्याला येतं. कधी लव्ह जिहादच्या नावाखाली कधी वाट्याला येतं, कधी कुठेतरी व्हॅलेंटाईन डेला विरोध करणारे लोक आपल्याकडे येतात, कधीतरी कुठला तरी मुलगा आणि मुलगी छान हातात हात गुंफून एखाद्या बागेत बसलेले आहेत म्हणून त्यांना मारहाण केली जाते. अरे चाललंय काय हे? प्रेमाच्या नावानं हिंसाचार, प्रेमाच्या नावानं दहशतवाद, एक मुलगा आणि एक मुलगी बसलेले आहेत बागेमध्ये, तर तुम्हाला अडचण काय? पण हे जे घडतं आहे, प्रेमाला विरोध करणं जे वाट्याला आपल्या येतं. नाशिकमध्ये अनामिका आहे. अनामिका, मी तुझ्याकडे येतो. मला सांग, तुझा नक्की प्रवास काय, तुला काय सांगायचं आहे?
बोल बोल अनामिका, तुला माझा आवाज ऐकू येतोय? हो हो. हा बोल, तुझा प्रवास काय, तुला काय सांगायचंय, बोल जरा. हॅलो. हा बोल ना, तू बोलत राहा. हाँ सर, मी अनामिका नाशिकमध्ये राहणारी हूँ. हाँ बोलो बोलो, मा- आपको जो भी कुछ हिंदी बोलना है इसके बारे में बोलो. सर मैं हिंदी बोलती हूँ. हो बोल बोल. सर मेरे साथ बहुत बड़ा धोखा हुआ. मेरी शादी पहले से ही हुई थी. मेरे को एक बच्चा था मेरा, फिर एक महाराष्ट्रियन के साथ अफेयर हुआ. उसने प्रेम में मेरे साथ शादी की, 3-4 साल रखा. मेरे ऊपर बहुत अत्याचार करता रहा, तरी मैं सहती रही. मेरे को मारता था, गाली देता था, ऊपर से ऐसे कपड़े निकाल देता था, तरी मैं बोली मेरे आगे पीछे कोई नहीं है, जाने दो. मैं अच्छा। सहती रही, काम पे जाती थी. अच्छा अभी उसने मेरे को धोखा देके दूसरी शादी की. अच्छा. तो मैं पुलिस स्टेशन में गई तो वो लोग मेरी कंप्लेंट नहीं ले रहे थे. तुम्हारे पास कुछ पुरावा नहीं है, ऐसा है वैसा है. फिर मैं महिला आयोग में गई. वहाँ पे मेरी फारकती हुई. उसने मेरे को खर्चा भी वगैरह कुछ भी नहीं दिया. अभी भी मेरे को बहुत त्रास देता, नाम मेरा बदनाम करता है, ऐसा है वैसा है. अभी मेरे को किसी का सहारा नहीं सर. अभी बताइए मैं कैसे रहूँगी. अच्छा अच्छा. तर हे जे बघा, म्हणजे प्रेमातून फसवणूक होण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याकडे फार मोठं प्रमाण आहे. आणि आता ही जी मुलगी सांगते आहे की तिच्यावर तिच्या वाट्याला जे काही आलं, घटस्फोट घेतला आत्ता, पण त्याच्यानंतर पुढे काय, मुळामध्ये धोका. आणि आता काय झालं की आता सोशल मीडियामुळे उलटपक्षी हा धोक्याला सुद्धा एक नवं माध्यम मिळालेलं आहे. त्यामुळे अशा विषयावर बोलणं फार महत्त्वाचं आहे. अंजुषा, एक मला सांग की आता ज्याप्रमाणे अनामिकानं सांगितलं, अनेकदा असं घडतं की मुलींचं शोषण होतं, त्यांना फसवलं जातं. म्हणजे एकीकडे ज्याच्यासोबत प्रेम आहे तो फसवतो, दुसरीकडे काही वेळा प्रेमात पडल्यानंतर लग्न करायचं असेल तर पालक सांगतात की नाही हे करायचं नाही. या सगळ्यातून प्रामुख्यानं म्हणजे आत्ता जी आकडेवारी मी मगाशी सांगितली की गेल्या 15 वर्षांमध्ये 40,000 खून आणि आत्महत्या झाल्या. त्यामध्ये प्रामुख्यानं बळी ज्या आहेत त्या महिला आहेत, मुली आहेत. अंजुषा कसं बघते, काय म्हणणं आहे? मी एक म्हणीने सुरुवात करते आणि मग तुमच्या प्रश्नाकडे येते. Being deeply loved by someone gives you strength, and while loving someone gives you courage. ॲक्च्युली प्रेम हे इतकं अनकंडिशनल आहे की त्यातून आपल्याला दोन्ही गोष्टी मिळतात, स्ट्रेंथ पण मिळते आणि करेज पण मिळतं. पण आत्ता जे काही घडतंय, मेन म्हणजे प्रेम हे अनकंडिशनल असतं, हे प्युअर असतं, ही डेफिनेशनच आपण विसरलेलो आहे. आणि प्रामुख्याने आपलं हे जे आपले जे अडॉल्सन्स सगळं आहेत, जी मुलं आहेत कॉलेजची म्हणा, त्यांच्याकडे मेन म्हणजे हे प्रेम काय असतं हे कुठेतरी नाहीसं झालं आहे. द प्युअर इसेन्स ऑफ लव्ह कमिंग बॅक नाव. एक पिअर प्रेशर आहे सगळ्यांकडे. तर आपण हल्ली बघितलं जातं की पालकसुद्धा मुलांना यशस्वी बनवायच्या मागे आहेत, पण ॲट अ सेम टाईम ते त्यांना ह्याच्यासाठी तयार करत नाही आहेत की जर आयुष्यात तुमच्या काही गोष्टी मिळाल्या नाहीत तर तेव्हा पण तुम्ही कसं आयुष्याकडे बघा आणि त्या गोष्टी तुम्ही कसं टॅकल करा. का ह्याच्यासाठी, कारण जर तुम्ही कोणावर तरी प्रेम करताय, प्रेम होणं हे नैसर्गिक आहे आणि इट्स अ ब्युटिफुल फिलिंग. म्हणजे प्रेमात पडावं बिकॉज ते तुम्हाला खूप खूप काही देतं. पण ॲट अ सेम टाईम आपल्याला कुठे मर्यादा ठेवायची आहे आणि आपण किती वाहत जायचं आहे हेही आपल्याला ॲज वी आर ग्रोईंग अप हे शिकवलं गेलं पाहिजे. जसं आता हे वन साइडेड प्रेम होतं, त्या मुलाला जर कुठेतरी समज असती की बाबा दुसरी व्यक्ती आहे, तिचा सुद्धा डिसिजन रिस्पेक्ट केलं पाहिजे, हे खूप खूप महत्त्वाचं असतं. बरं, तुझं प्रेम आहे, माझं प्रेम आहे तुझ्यावर, पण तुझं नाही आहे म्हणून आय शुड नॉट गो टू द नेक्स्ट लेवल. आयुष्य ही नाही मुलगी, उद्या दुसरी मुलगी तर तुझ्या आयुष्यात येऊ शकते, पण त्याच्यामुळे तुला काही हक्क नाही आहे कोणाचा तरी जीव घ्यायचा. सो दिस इज हॅज टू बी टॉट. सो नो म्हणणं हे लहानपणापासून कुठेतरी आईवडिलांनी आपल्या घरामध्ये हे मुलांना शिकवलं पाहिजे. आपण सगळे सक्सेसच्या मागे, करिअरच्या मागे, जॉबच्या मागे लागलो आहे, पण त्याच वेळेला मुलांना तुम्ही का शिकवत नाही आहात की बाबा बी अ गुड ह्युमन बीइंग. जे काही म्हणजे निसर्गाचे किंवा जे काही लाईफमध्ये इश्यूज होतात त्याच्यासाठी तुमच्या मुलांना तयार करा. नाव कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, मला असं नेहमी वाटतं की लव इज सो अनकंडिशनल की आपण अक्षरशः मला वाईट वाटतं की जेव्हा पार्कमधल्या कपल्सना लांब केलं जातं. व्हाय नॉट? आज मुंबईसारख्या शहरामध्ये जागा नाही आहे प्रेम करायची. एक समुद्रावर कपल हातात हात घालून चालताना जरी दिसलं तरी आपल्याला किती बरं वाटतं. फॉर देम दॅट एक क्षणसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. सो व्हाय हॅव वी बिकम अँटी लव्ह?
म्हणजे जिथे आपण प्रेम सगळीकडे वाटलं पाहिजे, वी आर गोइंग मोर टुवर्ड्स हेट्रेड. व्हाय? ऑनर किलिंग कशा? म्हणजे इंटर रिलिजन मॅरेजेस होतात, पण तुम्ही तुमचे रिलिजन बाजूला ठेवा, तुमचे कल्चर्स बाजूला ठेवा आणि एक त्या दोघांचाच फक्त विचार करा की ओके, दीज आर टू सोल्स. ती व्यक्ती नाही आहे, ते दोन सोल्स आहेत आणि त्यांनी एकमेकांना निवडलंय. तर आपण कोण आहोत त्यांना थांबवायला? सो ज्या वेळेला आपण मूळ ह्याच्यात जाऊ, आय थिंक आपण आरामात ह्या सगळ्यापासून लांब अगदी जाऊ. अगदी अंजुषा हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की खरं म्हणजे आता अशी पण एक कल्पना पुढे आली आहे की तुम्ही लव पार्क असले पाहिजेत, लोकांना प्रेम करण्यासाठी खास उद्यानं असली पाहिजेत. आपल्याकडे अडचण काय मला समजत नाही की म्हणजे कुठल्याही बाईकवर एखादा मुलगा आहे आणि त्याला घट्ट मिठी मारून छान मागे मुलगी बसलेली आहे, हे बघितलं की पोलिसाची शिट्टी वाजतेच. आय डोंट अंडरस्टँड. काही घडलं ना म्हणजे कुठेही एक मुलगा आणि एक मुलगी बसलेले आहेत की हे लगेच जातात, काय चाललंय तुमचं? अरे काय चाललंय म्हणजे काय? ते बसलेले आहेत. जोपर्यंत ते अवैध किंवा असं काही करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला अडचण काय? एकूणच आपला समाज असा प्रेमाला विरोध करणारा असा का होत चाललेला आहे आणि संस्कृतीच्या नावाखाली हे घडतं तेव्हा तर अक्षरशः हसू येतं. म्हणजे मगाशी मी ज्याप्रमाणे उल्लेख केला, जी आकडेवारी मी सांगितली, त्या आकडेवारीमध्ये एक निष्कर्ष आहे आणि तो मुद्दा असा आहे की बहुतेक जे काही खून आत्महत्या झालेले आहेत त्याच्यामध्ये जात, धर्म आणि परंपरांचा चुकीचा अर्थ याचा वाटा फार मोठा आहे. म्हणजे प्रेमाला विरोध असेल, एकतर्फी प्रेम असेल किंवा ऑनर किलिंग असेल. नकुल सिंग नावाच्या याची एक फिल्म आहे, त्यानं इज्जत की बेटिया अशी काहीतरी ती फिल्म आहे, मी ती बघितली होती मागे. त्याच्यामध्ये ऑनर किलिंगच्या नावाखाली काय पद्धतीनं चालतं याचा फार नीट उल्लेख आहे. अशा वेळी जेव्हा अनुराधा आणि तुषार गायकवाड हे जोडपं माझ्या शेजारी येतं तेव्हा मला फार छान वाटतं. एकीकडे सगळेजण हिंसाचाराबद्दल बोलत असताना एकमेकांवर प्रेम करणारं असं हे जोडपं. अनुराधा आणि तुषार यांची जात वेगळी, एकूण संस्कृती वेगळी, दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर लग्न केलं. आता सुखाचं संसार करतायत. पण हा सगळा प्रवास काही एवढा सोपा नसतो. अनुराधा हा सगळा प्रवास जरा सांगणार, कारण प्रेमात पडणं आणि प्रेमात पडून लग्न करणं या प्रवासाबद्दल ऐकायला आम्ही सगळे उत्सुक आहोत. कदाचित त्यामुळे प्रेमात पडलेल्या अनेक प्रेमवीरांना पण खरं प्रेम म्हणजे काय ते कळेल आणि पुढं जायचं कसं याचाही अंदाज येईल. अनुराधा बोला. हां बोला अनुराधा. हां तुषार तुम्ही बोला. प्रेम हे केलंच पाहिजे. तुमचा प्रवास सांगा, तुमचा प्रवास सांगा. आमचा प्रवास म्हणजे आमची ओळख ही येता आता बसमध्ये अशी झाली, तिथून आमचं मैत्रीचं रूपांतर आमचं हे प्रेमामध्ये झालं. अरे वा छान. आणि प्रेम जसं म्हणजे आमचं कोणी पहिल्यांदा प्रपोज कोणी केलं पहिल्यांदा? मी केलं. अरे वा क्या बात आहे. आम्ही पुढाकार घेतला. अच्छा. आणि त्यानंतर मग बऱ्याचशा अडचणी सुद्धा आल्या आम्हाला. बर. आणि त्यातून असं पुढे जात जात आम्ही शेवटी निर्णय घेतला लग्न करण्याचा. बर. पण त्यावेळी सुद्धा आम्हाला आमची जात ही वेगळी असल्या कारणाने भरपूर अडचणी आल्या. बरोबर. आणि लग्नासाठी विरोध देखील झाला. पण माझे आई वडील ह्यांचा भक्कम सपोर्ट होता आम्हाला, त्यामुळे आम्ही हे पाऊल उचललं आणि आज मी सुखी आहे. व्हेरी नाईस. सागर मुंदडा आपल्यासोबत आहेत. सागर मुंदडा हे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. सागर मुंदडा, एक बघा तुम्ही आता ही सगळी चर्चा ऐकता आहात, मुळामध्ये प्रेमातून हिंसाचार याची नक्की मानसिक कारणं काय आहेत? कारण हे शेवटी सगळं निगडीत आहे मनाशी. नक्की काय घडतं असं तुम्हाला वाटतं? बरोबर सर, सगळ्यात महत्वाचं याच्यात तुम्ही पण सांगितलं, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बहुतांश जे अत्याचार होत आहेत ते महिलांवर होत आहेत. जनरली हे प्रकार असं घडतं की एकतर्फ प्रेम असतं, जनरली पुरुषकडून असतं आणि महिलाला तो आवडत नसतो किंवा काही सोसायटीचे फॅक्टर्स असल्यामुळे ती हो म्हणू शकत नाही किंवा तेव्हाच्या तेव्हा काही डिसिजन देऊ शकत नाही. खूप वेळेस पुरुष प्राधान्य संस्कृती असल्यामुळे व पुरुषांना खूप जास्ती आपण महत्व दिल्यामुळे त्यांचा इगो किंवा सन्मान, आत्मसन्मान जे काय आपल्याला म्हणायचं असेल, त्यांची प्राईड कुठेतरी त्याला ठेस पोचते. आणि बहुतांश लोक असे असतात की त्यांना जे ठेस पोचलेले असते ते त्यांना संवेदनशील प्रकारे हँडल करत नाही. त्यांच्या इगोवर आलेली असते, त्यामुळे ते बदला घेण्याची प्रवृत्ती त्यांच्यात निर्माण होते. त्यांचे जे मित्रमंडळी असते, जे बाकीचे पुरुष असतात, तेही त्यांना अशा गोष्टींसाठी प्रवृत्त करतात. त्यामुळे संवेदनशीलता न ठेवता ते असे इमॅच्युअर डिसिजन्स घेतात
कारण कुठे ना कुठे त्यांना असं वाटलं असतं की मी जर हिच्यावर प्रेम करतोय तर हिनी पण माझ्यावर प्रेम केलंच पाहिजे, आणि जर ती तसं करत नसेल तर हा माझा कुठला तरी खूप मोठा अपमान झालाय व मी त्याचा बदला घेतलाच पाहिजे. एकतर्फी प्रेमाची ही जी काही आत्ता कारण परंपरा किंवा कारण मीमांसा सांगण्याचा प्रयत्न डॉक्टर सागर मुंदडा करतायत ती फार महत्त्वाची यासाठी आहे, कारण पिंपरी चिंचवडमधली घटना मी जी सांगितली की एका मुलीवर हल्ला झाला आणि त्या हल्ल्याचं कारण काय होतं तर त्याचं म्हणणं असं होतं की मी हिच्यावर प्रेम करतो आणि ही मात्र प्रतिसाद देत नाही. हे जे आहे, मला वाटतं मगाशी अंजुषा या संदर्भात सांगत होती की नकार पचवायला शिकवलं पाहिजे. अंजुषा काय म्हणणं आहे? मला त्यांना थोडं ॲड करायचं आहे की फक्त मुलंच वनतर्फी प्रेम करतात असं नाही आहे, तर मुलीसुद्धा एकतर्फी प्रेमात असतात. पण मुलींमध्ये तो हा आक्रोश नसतो मुलांसारखा की जाऊन खून करणं, पण ह्याचा साईड इफेक्ट असाही होतो की मुलींना ते वनतर्फी प्रेम मिळत नाही, तेव्हा मुली सुसायडल कंडिशन्सकडे जातात आणि आपल्याला आपण ज्याच्यावर प्रेम करतोय ते आपल्याला मिळत नाही आणि म्हणून मुलीसुद्धा सुसाईड करायचं. दॅट इज ऑल्सो वन फॉर्म ऑफ किलिंग युअर सेल्फ. सो जेव्हा आपण किलिंग म्हणतो तर किलिंग फक्त दुसऱ्याने मारणं नाही, स्वतःला किल करणं सुद्धा एक प्रकार आहेच की. आणि किती लोकांनी बिकॉज ऑफ अनसक्सेसफुल लव्ह स्टोरीज हॅव किल्ड देमसेल्फ. तर हाही आपण घेतलं पाहिजे की फक्तच मुलं नाही तर मुलींवर सुद्धा त्याचा ट्रोमा होतो. आणि आय थिंक कॅन यू रिपीट द क्वेश्चन? अनुराधा, एक मला सांगा. अनुराधा बघा, म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम का विचारतोय, मला हे कळत नाही. मी मगाशी जसं म्हटलं की बागेमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी बसलेले आहेत हातात गुंफून, की पोलिसांना शिट्टी वाजवावी अशी का वाटते? मी मुद्दाम विचारतोय अनुराधाला, कारण अनुराधा पोलीस कॉन्स्टेबल आहे, बरोबर आहे ना? त्यामुळे आता अनुराधा जरी आपली छान साडी वगैरे हे करून आली असली तरी सुद्धा ती अनुराधा ही जेव्हा ड्रेसमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून जाते तेव्हा मात्र ती या प्रकारे काहीतरी उद्योग करत असणार. हे नक्की का घडतं अनुराधा, काय म्हणणं आहे? तुम्हा लोकांना अडचण काय आहे? म्हणजे समजा दोन प्रेमी एकत्र बसले, त्यांनी बसायचं कुठे? अनुराधा काय म्हणणं आहे? नाही, तुम्ही बरोबर बोलाल, पण तुम्ही सरळ माझ्या जॉब वरती आला तेव्हा मला बोललंच पाहिजे. मला माहित आहे का, कारण असं काहीतरी म्हटल्याशिवाय काही तुम्ही बोलणार नाही. नाही, तसं काही नाहीये, पण कसं असं सार्वजनिक रस्त्यावरती कसं पब्लिक वगैरे फिरत असते किंवा असं म्हणजे फॅमिली मेंबर्स वगैरे असतात, छोटे मुलं असतात, त्यांच्यासमोर त्या गोष्टी बरोबर नाही वाटत. त्यामुळे अशा मुलांनी कसं बोला तुम्ही अनुराधा. त्यामुळे कसं अशा बागेमध्ये वगैरे किंवा अशा बाहेर सार्वजनिक ठिकाणी तरी कोणी भेटू नये. असं गार्डन वगैरे असेल, एका ठिकाणी बसण्याचं जागा वगैरे किंवा बसण्यासाठी असं जागा वगैरे काही असेल. अनुराधा, तुम्ही आणि तुषार जेव्हा प्रेमात पडलात तेव्हा तुम्ही कुठे बसायचा? आम्ही जास्त बाहेर आमचं फिरणं नव्हतंच. कारण माझा प्रश्न असा आहे की मुळामध्ये समजा खरंच जे प्रेमी युगुल आहे त्यांच्यासाठी अशी काही उद्यानं असावीत अशी कल्पना आता पुढे आली आहे. तुम्हाला असं वाटतं का की हे चांगलं होईल? हो, साहजिकच आहे. जर त्यांच्यासाठी जर सेपरेट असं म्हणजे फक्त जे प्रेम करणारे आहेत त्यांच्यासाठी जर सेपरेट गार्डन वगैरे बनवलं तर तिथे असं इतर बाहेर ठिकाणी न बसता ते त्या जागी व्यवस्थित आणि सुरक्षित बसू शकतील. त्यांना ज्या पद्धतीमध्ये जेणेकरून जे हल्ला वगैरे होतोय, परत मग जे कपल्स वगैरे आहेत त्यांना जे हाणामाऱ्या बाकी इतर लोकांकडून केल्या जातात त्या तरी गोष्टी कमी होतील. बरोबर. मला एक विषय यांना विचारायचा आहे. म्हणजे पब्लिक प्लेसेसमध्ये हात पकडणं किंवा हग करणं, मिठी मारणं, हे तर गैर नाही आहे ना? ही तर नॅचरल फिनॉमिना आहे की हात पकडून चालणं, कारण एक सिक्युरिटी. मग असं जर करत असताना सुद्धा जर त्यांना पनिश केलं गेलं तर म्हणजे मी मानू शकते की एक लिमिट क्रॉस करू नये. जर त्याच्यानंतर झालं तर ते वल्गॅरिटी किंवा लहान मुलांना किंवा पब्लिकला त्याचा त्रास होईल. पण नुसतं जर कपल उभं असेल किंवा फक्त एकमेकांना धरून उभं असेल किंवा मिठीत उभं असेल तर आय डोंट थिंक सो वी शुड स्टॉप देम. बिकॉज आजकाल इतकं स्ट्रेसफुल लाईफ आहे आणि त्याच्यात वेळही कमी आणि त्याच्यातून जर कोण भेटत असेल तर. दुसरी गोष्ट म्हणजे जे स्क्वॉड चालू आहेत एक आजकाल रोमिओ स्क्वॉड, तेव्हा ते एक दुसऱ्या ह्याने जर आपण बघितलं की जी मुलं उगाच मुलींना छळण्यासाठी शिट्ट्या वाजवणं किंवा कमेंट्स पास करणं किंवा ते मजनू बनतात, त्याच्यासाठी त्यावेळेला जर तुम्ही जसं तुम्ही आता म्हणाला होतात त्यावेळेला तुम्ही ती रिॲक्शन देणं मला योग्य वाटतं. पण जर खरोखर कोण एकमेकांवर प्रेम करत असेल तर मग अशा वेळेला आपण ते कुठेतरी थांबवावं. तुषार तुमचा ट्रॅव्हलचा मला वाटतं उद्योग आहे, त्यामुळे तुम्ही असे अनेक अनुभव तुमच्या वाट्याला येत असतील. एक बघा, म्हणजे मला याच्यामध्ये एक असं वाटतं की पूर्वी काय होतं किंवा अगदी आत्तासुद्धा आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा आपल्या आईवडिलांच्या आजी आजोबांच्या पिढी जी त्यांची पिढी आहे त्याच्यामध्ये नवरा बायकोने सुद्धा एकत्र कुठे जायचं नाही.
बाहेर निघाले तर मग नवरा पुढे आणि बायको मागे, दोघांनी एकत्र यायचं नाही, असं काहीतरी चुकीच्या समजुती होत्या. आपण जर बघितलं तर बघा, म्हणजे बराक ओबामा, मिशेल ओबामा दोघे एकत्र येतात, नाचतात, हग करतात, छान हे आणि याचा उलट पक्ष चांगलाच परिणाम होतो ना. म्हणजे समजा दोन प्रियकर प्रेयसी पती पत्नी कोणी असतील, ते एकत्र नाचले, एकत्र त्यांनी हग केलं, हात एकमेकांच्या हातात घेतले, याच्यामुळे वाईट परिणाम कसा होणार आहे? उलट पक्ष त्यामुळे प्रेमाचा संस्कार होईल, याच्यामध्ये गैर काय अनुराधा? नाही बरोबर आहे. म्हणजे डान्स वगैरे करणं, हक करणं ह्या गोष्टी नॉर्मली ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे या गोष्टी केल्या नको पाहिजे का? कारण लहान मुलांवरती किंवा फॅमिली मेंबर्सवरती त्याचा परिणाम होऊ शकतो की असं तिकडे सागर मंदडा हसतायत, तिकडे सागर मंदडा हसतायत. सागर मंदडा हे मानसोपचार तज्ञ आहेतच, पण त्याशिवाय ते तरुण डॉक्टर आहेत, त्यामुळे सागर मंदडा सुद्धा असे उद्योग करत असणार आहेत. सागर मंदडा, तुम्हाला कुठली जागा सापडली आहे की नाही? नाही सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझंही लग्न झालेलं आहे, ते झालेलं आहे. अच्छा, बरं. लव्ह मॅरेजच आहे. अरे वा वा वा, आणि हे ग्रेट. सगळे पराक्रम आम्ही पण करून बसले. वा 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 वा, छान छान. हा, राईट. तर हे सगळे पराक्रम आम्ही करून मला अगोदर कळलं असतं, मला अगोदर कळलं असतं बरं का सागर, मला अगोदर कळलं असतं तर तुम्हाला जोडीने बोलावलं असतं. क्या बात आहे. ठीक आहे, बोला बोला. हा, राईट. तर मला असं वाटतं सर की आपण जे अनुराधाजीला विचारतोय, बेसिकली आपल्या समाजात अशी एक मानसिकता तयार केली आहे की खूप जास्ती पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन जे आपण म्हणतो ते करणं हे आपल्या संस्कृतीमध्ये नाहीये. ही एक मानसिकता आपण सगळ्यांमध्ये तयार करून ठेवलेली आहे आणि त्या मानसिकतेला फॉलो करण्यासाठी पोलिसांवर तसे मला वाटतं आदेश असतात की काय असतात, आय डोंट नो, पण त्यामुळे ते तशा प्रकारे वागत असतील. पण नक्की आपण हे निर्धारित केलं पाहिजे की जे दोन लोक एकमेकांना प्रेम करतात, जर मिठी मारत असेल किंवा हक करत असेल, एक लिमिट असली पाहिजे. त्या लिमिटच्या वर ते अश्लील प्रकार झालं नाही पाहिजे. पण दोन व्यक्ती जे एकमेकाला प्रेम करतात, जर आपण त्यांना बघतो तर नक्की आपली मानसिकता ते बघून खराब होणार असं मला बिलकुल वाटत नाही. ही चुकीची धारणा आहे जी आपल्या प्रत्येकच्या परिवारामध्ये आपण बिंबवली आहे आणि ते आपण सोडवली पाहिजे. धनराज वंजारी, तुम्ही एवढे प्रेमळ गृहस्थ वाटता आणि तुम्ही सुद्धा निश्चितपणे प्रेम केलं हो, असणार. का नाही. हे पोलीस असले म्हणून काय झालं? पोलीस सुद्धा तर बघतोच आहे आपण की पोलीसही कसे छान प्रेमात पडतात. एवढे चांगले प्रेमळ पोलीस आहेत. अनुराधा आमची एवढी प्रेमळ आहे, धनराज वंजारी आमचे एवढे प्रेमळ पोलीस अधिकारी आहेत, निवृत्त झाले. पण निवृत्त झाले असले तरी ते आणखी प्रवृत्त आहेत. पण मुद्दा असा आहे धनराज वंजारी की मुळामध्ये या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा नक्की घडतं काय? पोलिसांची अडचण काय? पोलिसांची अडचण कशी आहे? 1951चा कायदा आहे, 110 कलम आहे बॉम्बे पोलीस ॲक्टमधलं. ते काय सांगतं? डिसऑर्डरली बिहेवियर ॲट पब्लिक प्लेस. म्हणजे तो चार्ज होतो, तो गुन्हा होतो, म्हणजे त्याला LAC म्हणतात, लोकल ॲक्ट, छोटा गुन्हा ज्याच्यामध्ये पावती फाडली जाते आणि दंड तुमच्यावर ठोकावला जातो. मला आठवतं आता 1951चा हा कायदा जेव्हा 85 साली एक कांबळे हवालदार बँड स्टँडच्या बस स्टॉपवर एक पोरगा पोरीच्या कमरेत हात घालून बसला म्हणून त्यांनी नेऊन दोघांना चार्ज मारला आणि ती केस कॉन्टेस्ट झाली हायकोर्टामध्ये. हायकोर्टाने त्याच्यामध्ये असा निर्णय दिला की यांचं पब्लिक लाईफमधलं बिहेवियर वेदर इट वॉज ऑर्डरली ऑर डिसऑर्डरली याचं डिसिजन कोण घेणार? तर आमचा हवालदार कांबळे तो डिसिजन घेणार. म्हणजे जो त्या ठिकाणी पेट्रोलिंगला असतो किंवा नाक्यावर असतो, चौक ड्युटीवर असतो, तो ते बघणार. आता 51चा कायदा 85ला असा हायकोर्टाने एक ॲम्बिग्युटी त्या डिसिजनमध्ये हायकोर्टाने मांडली की याच्यावर क्लॅरिटी आली पाहिजे. आता 1951 आणि 2017 समाजामध्ये कितीतरी स्थित्यंतरं झालेली आहे. तुम्ही ओबामाचं मिशेलचं उदाहरण दिलं. आपण आपल्या सांस्कृतिक जडणघडणीतून खरंच पुरोगामित्वाचा पदर धरून पुढे आलो आहे का, की परत प्रतिगामी होऊन धर्मांधतेकडे जाऊन आपण लवजिहाद सारखे प्रकरण इकडे घेऊन आलेलो आहे? लवजिहादबद्दल हे नाही. 2001 साली आय रिमेंबर SID मध्ये असताना हा पहिल्यांदा पेपर पब्लिश झाला लवजिहादचा. माझा एक सोपा प्रश्न आहे, उर्मिला मातोंडकर आणि करीना कपूरला कोणी लवजिहादबद्दलचं का नाही कधी विचारत हो? म्हणजे काय झालेलं आहे आपल्या संस्कृतीमध्ये, एक दुतोंडी भूमिका, एक दुटप्पीपणा आपण आपल्या पर्सनल आणि सामाजिक जीवनामध्ये रुजवून घेतलेला आहे आणि त्या दुटप्पीपणामुळे सगळे प्रॉब्लेम झालेले आहे. धर्माचा अपुरा पण सोयीस्कर वापर कसा करता येईल इतकंच लोकांनी शिकलेलं आहे आणि त्याचा परिणाम पोलिसांच्या मानसिकतेवर. शेवटी पोलिस हा माणूसच आहे, तो याच समाजातला आहे.
त्याला माहित आहे चान्स मिळाला आपण या ठिकाणी सिटी वाजवावी, लोकांना त्रास द्यावा, जमलं तर चिरमिरीचा बिझनेस करावा, नाही तर मग चार्ज मारावा, कारण सेक्शन आहेच त्याच्या मदतीला. म्हणजे कायदा सुद्धा या ठिकाणी सांस्कृतिक बदलाप्रमाणे बदलला गेला पाहिजे. ते आमच्या समाजात संस्कृतीत अजून झालेलं नाही, ते व्हावं अशी प्रामाणिक इच्छा आहे. मी एक निवृत्त पोलीस अधिकारी म्हणून सांगतो. हे फार महत्त्वाचं आहे आणि हे बदल होत चाललेले आहेत. म्हणजे मगाशी मी उल्लेख केला सैराटचा शेवट इतका दुःखद आहे, पण गंमत बघा समाज कसा बदलतोय. त्याच सैराटच्या टीममधला सिनेमॅटोग्राफर कुतुब इनामदार हा एक मुस्लिम तरुण आणि त्यानं त्या सैराटच्या टीममधली प्रियांका दुबे या दोघांनी नुकतंच लग्न केलं. म्हणजे धर्म वेगळा आहे, राज्य वेगळं आहे. प्रियांका दुबे ही उत्तर प्रदेशची, हा अहमदनगरचा महाराष्ट्रातला. पण या दोघांनी लग्न केलं. म्हणजे सैराटमधली कथा जरी ही असली तरीसुद्धा प्रत्यक्षामध्ये मात्र या प्रकारच्या पण घटना घडत आहेत. या प्रकारे लोक एकत्र येऊ पाहत आहेत. मात्र याच्याबद्दल आणखी बोललं गेलं पाहिजे, कारण प्रेमाचा खरा अर्थ काय आहे तो आपल्याला समजला पाहिजे. तो समजला नाही तर प्रेम असंच आणखी बळी घेत राहील आणि प्रेमाचा दहशतवाद वाढत राहील. ही सगळी चर्चा आपण करूयात. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रेमाचा दहशतवाद याच्यावर आपण चर्चा करतो आहोत. दहशतवादी हल्ल्यांमध्ये सुद्धा एवढे लोक मृत्युमुखी पडत नाहीत जे प्रेमातून ज्या गोष्टी घडतात त्याच्यामुळे बळी पडतात, अशी आकडेवारी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुण मुलीवर एकतर्फी प्रेमातून ज्या प्रकारचा हल्ला झाला त्यामुळे सगळीकडे खळबळ उडालेली आहेच. पण त्याचवेळी अशी आकडेवारी पुढे आलेली आहे की ती आकडेवारी फारच भयानक आहे. म्हणजे जवळपास 40,000 खून किंवा आत्महत्या गेल्या 15 वर्षांमध्ये प्रेमातून झालेल्या आहेत, ज्यांची नोंद झाली आहे. आणि त्याशिवाय 2 ते 2.5 लाख अपहरणांचे प्रकार हे याच्यातून झालेले आहेत. हे का घडतं याचा आपण विचार करतो आहोत. एकतर्फी प्रेम आहे, ऑनर किलिंग आहे, एकूणच प्रेमाला असणारा विरोध तो आहे. त्यानंतर ज्या प्रकारचे अनैतिक संबंधातून किंवा काय हत्या होतात, खून होतात, आत्महत्या होतात, अशा सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो आहे. प्रेम नावाची एवढी छान गोष्ट, एवढी चांगली भावना, ती अशी मलिन का होते आहे, ती अशी प्राणघातक का होते आहे, म्हणून आपण बोलत होतो. धनराज वंजारी याच आकडेवारीमध्ये, या सर्वेक्षणामध्ये एक निष्कर्ष आहे. तो निष्कर्ष फार महत्त्वाचा आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की मुळामध्ये हे घडतं याला प्रामुख्याने जबाबदार संस्था आहेत, जात धर्म या प्रकारच्या. त्यामुळे हे संस्थात्मक खून आहेत. जेव्हा प्रेमातून एखादा खून होतो, सैराटसारखा जेव्हा एखाद्या प्रेमकथेचा शेवट होतो, तेव्हा तो या संस्थांनी केलेला खून आहे, हा व्यवस्थेनं केलेला खून आहे, अशा प्रकारचा निष्कर्ष याच्यामध्ये आहे. तुम्हाला असं वाटतं का की हे जे परंपरांचं ओझं आहे ते ओझं झुगारल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं प्रेमच करता येणार नाही? नाही, बरोबर आहे. हे ओझं आपल्याला आज जरी नाही जुगारता आलं तरी येणारी पिढी हे जुगारेल. एक उदाहरण सांगतो की लग्न संस्था, विवाह संस्था प्रचलित आहे, खूप दिवसापासून त्याचा इतिहास चालत आलेला आहे. पण आत्ता नवीन पिढीने लग्न संस्था, विवाह संस्थेला बगल देऊन लिव्हिंग रिलेशनशिप सुरू केलेलं आहे. त्याच्यातूनही अजून पुढचे काही प्रकार तुम्ही बघितले तर ही जी तरुण पिढी आहे यांची मानसिकता या जुन्या परंपरा आहे तशाच्या तशा स्वीकारत नाही. यांना काही बदल करण्याची सुप्त इच्छा आहे. आणि हा बदल करण्याची सुप्त इच्छा काय आहे? कारण प्रेमात पडल्यावर यांचं मानसिक जग बदलतं. अमीर खुसरो तसा म्हणतो की उधर जब उनसे नज़र मिली इधर ये दिल दीवाना हुआ है, अरे हमारी तो दुनिया बदल के रख दी, नजर का मिलना बहाना हुआ है. हे जे जग बदलतं ना त्याचं मानसिक जग बदलतं. त्याच्या या बदललेल्या मानसिक जगाला तुमची परंपरेने चालत आलेली संस्कृती जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत हा प्रश्न असाच राहणार. आणि याच्यात तू जसा म्हणाला की व्यवस्था जबाबदार आहे, खऱ्या अर्थाने जर फिलॉसॉफिकल ॲनालिसिस केलं तर तुझं म्हणणं 100% खरं आहे की हा व्यवस्थेने केलेला खून आहे. कारण व्यवस्थाच आपण मुळी
जात व्यवस्था जोपासली जावी म्हणून विवाह संस्था निर्माण केली आहे की काय, असा दाट संशय जेव्हा निर्माण होतो तेव्हा असं दिसतं की विवाह संस्थेचे अनन्वित दुरोगामी परिणाम समाजावर, समाज मनावर आणि विशेष करून तरुणांवर झालेला आहे. हा विषय आज एवढ्या हिरिरीने ॲड्रेस करण्याची गरज एवढ्यासाठी आहे की याला टेक्नॉलॉजीची जोड आलेली आहे. परवा एका जुहूच्या स्कूलमध्ये पोर्नोग्राफी चा प्रॉब्लेम 7व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना भेडसावतो म्हणून माझं लेक्चर ठेवलं होतं. आता 7व्या वर्गातले विद्यार्थी हे पोर्नोग्राफीच्या प्रॉब्लेमनी ग्रहित झालेले आहे. हे टेक्नॉलॉजिकल इन्व्हेजन, हे एक युद्ध आहे, हे या तरुणांच्या मानसिकतेवर आलेलं आहे. आणि इथं परंपरेने त्यांना परत दुसऱ्या कुठल्या तरी चाकोरीमध्ये नेऊन मानसिकदृष्ट्या दुभंगलेलं आहे. या दुभंगलेलेपणातून त्यांना मार्ग सापडत नाही. ते बिचारे फरफटतात. मला वाटत नाही की ते खूप खुनी किंवा दहशतवादी असतात, पण त्यांच्या हातून जेव्हा मुलींवर अत्याचार होतो, मुलीचा खून होतो, तेव्हा त्याचं एक सायकोलॉजिकल ॲनालिसिस केलं पाहिजे. दे आर सायकोपॅथ्स आणि त्याप्रमाणे आपण त्यांना ट्रीट केलं पाहिजे. तशा प्रकारच्या शिक्षा त्यांना आपण दिल्या पाहिजे. अंजुषा, मी मुद्दाम हा प्रश्न तुम्हाला यासाठी विचारतो. याचं कारण असं आहे की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मुलींवर होणारे अन्याय, अत्याचार, त्यांचं शोषण आणि त्याच्या विरोधामध्ये प्रतिकार करण्यासाठी मुलींना सज्ज करणं, हे काम तुम्ही बऱ्यापैकी करत असता. हे सगळं जे काही आता धनराज बंजारी सांगतायत त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मुली भरडल्या जातात. आणि समजा काही घडलं तरीसुद्धा पुन्हा मुलींचीच प्रतिमा मलिन होईल म्हणून गप्प बस, आवाज पण करू नकोस, हे सगळं जे सुरू असतं, कसं बघताय, काय म्हणणं आहे? परत एक हे दलाई लामा म्हणाले होते की लव्ह इज अ ॲब्सन्स ऑफ जजमेंट. आपण जजमेंटला खूप घाबरतो बिकॉज सोसायटी काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. आणि मग जर अन्याय जरी होत असेल ना, मग प्रत्येक मुली दाबून ठेवते का, अरे मी जर हे बाहेर कोणाला जाऊन सांगितलं तर माझ्याच मैत्रिणी काय म्हणतील. मग ह्याच्यामुळे मग ते शोषत बसतात. त्याच्यामुळे प्रत्येकाला मला जाऊन सांगायला लागतं कॉलेजेसमध्ये, शाळेमध्ये, की जर तुमच्यावर असा काही अन्याय होत असेल तर जेवढे तुम्ही वोकल राहाल तेवढाच तुमच्यावरचा तो अन्याय कमी होईल. तुम्ही जेव्हा वोकल होता त्याच वेळेला इतर जणींना सुद्धा त्याचं अवेअरनेस मिळतं. आणि जसं मध्यंतरी एक उदाहरण आलं होतं, एका कॉर्पोरेटची बाई वोकल झाली की तिच्याबद्दल काय अब्यूज चालला होता, कॉर्पोरेट सेक्शुअल अब्यूज, आणि त्यानंतर सगळ्या 50 जणी उभ्या राहिल्या. तर आय एम नॉट सेइंग वेदर दॅट इज राईट ऑर रॉंग, पण अवेअरनेस निर्माण होतं. तर एक मुलगी जरी तिच्यावर जो काही अन्याय होतोय त्याच्याबद्दल जर वोकल झाली किंवा सांगितल्या लागली किंवा मदतीचा हात मागितला तर निश्चितच अजून 100 मुली येतील. आणि एकदा का हे समाजात आलं की बाबा आम्हाला, म्हणजे खरं सांगते तर मुली सुद्धा पोलिसांकडे कंप्लेंट करायला घाबरतात बिकॉज त्यांना भीती असते कुठेतरी की वेदर दे विल सपोर्ट मी ऑर दे विल गो अगेन्स्ट मी. कारण हां मग तू काय करत होतीस, हां मग तू कुठचे कपडे घातले होतेस, मग एवढ्या रात्री तू काय करत होतीस. सो जजमेंट, यु नो, वी आर प्रो जजमेंट. आपण ऐकण्याच्या आधी, समजून घेण्याच्या आधी आपण ऑलरेडी आपलं एक जजमेंट केलेलं असतं. आपण मुलीला तिच्या कपड्यांवरून जजमेंट करतो. सो विच इज सो रॉंग. त्याच्यामुळे नॉन जजमेंटल राहणं आणि प्रसंग अनुभवून त्याबद्दल तुम्ही ओपिनियन देणं हे इथे खूप गरजेचं आहे. अगदी खरं आहे. हाच मुद्दा जो आहे, अनुराधा मला एक सांग की मुळामध्ये जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा तुम्ही मुलींना काय सांगाल, पोलीस अधिकारी, पोलीस म्हणून काय सांगाल? अनुराधा, की अशा प्रकारे समजा कोणी छेडलं किंवा काही केलं तर काय करायला पाहिजे मुलींनी? मी तर एवढंच बोलेल, मी पोलीस कॉन्स्टेबल आहे त्या हिशोबानेच बोलते की जर एखाद्या मुलीवरती असं शोषण होत असेल किंवा या पद्धतीत कोणी काही बोलत असेल तर तुम्ही घाबरू नका, पोलीस स्टेशनमध्ये या आणि काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे काय नाही तो सगळं तुम्ही न घाबरता सगळ्या गोष्टी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा. जसं तुमचा त्रास होतोय किंवा काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला तर ते आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगू किंवा त्याच्यामधून एक मार्ग काढू. अगदी. आणि नुसतंच पोलीस स्टेशन नाही तर मला असं सांगायचं आहे की प्रत्येकाने, म्हणजे तुमच्या आई वडिलांना, इव्हन कॉलेजेसमध्ये आजकाल वुमन सेल असतात, तिथे अनआयडेंटिफाईड, म्हणजे तुमचं नावही सांगायची गरज नाही पण तुम्ही तुमची एक लेटर तुम्ही तिथे देऊ शकता. आणि खूपसे असे सेल्स आज निर्माण झालेले आहेत जिथे आम्ही ऍक्टिव्हली जाऊन काम करतो आणि मुलींना सक्षम करतो लिटरली ह्या ह्याच्यात. आणि अजून एक मला ऍड करायचं आहे की ओव्हर पॉझेसिव्हनेस, म्हणजे आपण काही करायला जातो, म्हणजे वन साइडेड प्रेम असो किंवा प्रेम असो, आपण ओव्हर पॉझेसिव्ह बनतो एका व्यक्तीबद्दल आणि मग ते ओव्हर पॉझेसिव्हनेस लीड्स अस टू मेनी अनवॉन्टेड थिंग्स. मग आपण मग तसंच ते खून झाला किंवा बऱ्याचशा गोष्टी होतात ओव्हर पॉझेसिव्हनेसमुळे. सो कुठेतरी आपण नाशिकमध्ये अनामिका आहे आणि नाशिकमध्ये अनामिका मगाशी जे सांगत होते ते फार
वेगळं होतं. तिने स्वतः ते सहन केलेलं आहे की काय प्रकारे त्रास होतो. अनामिका, मला एक सांग कि जे काही तुझ्याबद्दल जे काही झालं, बाकी लड़कियों के लिए आप क्या कहना चाहोगी, उनको क्या सलाह दोगी? उनको यही सलाह देंगे कि लाइफ में कभी भी किसी के साथ प्रेम और विश्वास ना रखें. बघा, म्हणजे तिच्यावर आता जी वेळ आली, हे बघा की जर तुमच्यावर या प्रकारे वेळ आली तर प्रेमावरचा विश्वासच उडून जावा, असं हे चित्र आहे. सागर मंदडा, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून सांगा की या प्रकारे जेव्हा प्रेमावरचा विश्वासच उडून जावा अशी वेळ येते तेव्हा काय काय सांगाल? हे बघा सर, याच्यात आपण त्यांच्यासोबत जे घडलं आहे, ज्या लोकांनी त्यांच्यासोबत हे दुर्दैवी घटना केली आहे, ते खरं प्रेम नव्हतं. तर त्यांचा तो पर्सनल एक्सपिरियन्स आहे. कदाचित आयुष्यात पुढे चालून त्यांना खरं एक चांगला माणूस भेटेल जे मनातून त्यांच्यावर प्रेम करेल, जसं मॅडम म्हटलं अनकंडिशनल प्रेम करेल, आणि कदाचित त्यांची भावना चेंज होणार. पण मी हेच सांगू इच्छितो की आपण प्रेमाची जी परिभाषा केली आहे त्याच्यात अनकंडिशनल एलिमेंट असणं सगळ्यात महत्वाचं आहे. प्रेम करणे हे एक वेगळी गोष्ट आहे आणि कुठल्या गोष्टीबद्दल ऑब्सेस करणे ही वेगळी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही ऑब्सेस करायला सुरुवात करतात मग त्याच्यातून तुम्ही जे निर्णय घेतात ते विवेकशील नसतात आणि मग अशी चुकीच्या घटना घडतात. जर तुम्ही प्रेम खरं करत असाल, प्रेमाची परिभाषा तुम्हाला समजत असेल, तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रेम मध्ये आपण कधीही द्यायला तयार असतो. समोरच्याचं जे बरोबर. डॉक्टर सागर, ते बरोबर. बघून आपण स्वतः सुखी होण्यातच. बरोबर. सागर मंदडा, तुमचे अनुभवाचे बोल आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहातच, पण अनुभवाचे बोल आहेत. प्रेमविवाह केलेला आहे, त्यामुळे प्रेमाबद्दल किती बोलू आणि किती नाही असं सागरला झालेलं आहे. पण हे खरंच फार महत्त्वाचं आहे की काय प्रेम काय असतं. अंजुषा, एक बघा, म्हणजे आपल्याकडे दुर्दैवाने असं होतं की प्रेमासोबत मालकी हक्क ही सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे मी ज्याप्रमाणे उल्लेख केला, हे सगळ्या ज्या घटना घडतात ना त्यामध्ये मालकी हक्क हाच मुद्दा मला जरा जास्त महत्त्वाचा वाटतोय. म्हणजे मला आठवतं की जेव्हा कॉलेजमध्ये आम्ही होतो तेव्हा एका मुलीच्या प्रेमामध्ये एक मुलगा काहीतरी पडला होता आणि त्याला काही पोरांनी बदडलं. तर आम्ही त्याला म्हटलं की तू का बदडलं बाबा, त्यांचं प्रेम आहे, तू काय भाऊ आहेस घरातले काय? म्हणजे तो म्हटला नाही, ती माझ्या गावातली आहे. म्हटलं मग नाही, मग तो म्हटलं गावातल्या मुलीला सांभाळणं माझं काम आहे. संस्कृती रक्षक आहे. अरे म्हटलं गावातल्या मुलीला सांभाळणं तुझं काम काय? तर नाही म्हणे गावाची इज्जत आहे मुलगी. म्हणजे हे जे आहे की संस्कृती रक्षक म्हणून काही लोक पुढे येतात आणि सगळं पोलिसिंग हातात घेतात. पोलीस पण मॉरल पोलिसिंग करायला लागतात. मुळामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो आहे मालकीचा. म्हणजे कुठलंही, म्हणजे समजा एखादी सिंगल मदर आहे आणि ती कोणाकडे तरी प्रेमात पडली तरी मुलांनाही असं वाटतं की माझी आई असं कसं काय करते. हा पण मालकी हक्काचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे पालकांना पाल्यांबद्दल वाटतं, तोही मुद्दा आहे. आणि समजा लग्न झाल्यानंतर समजा पार्टनर्सपैकी कोणीतरी एक अन्य कोणाच्या प्रेमात पडलं आणि त्याला घटस्फोट घ्यायचा आहे. अशा वेळीसुद्धा तो घटस्फोट सहजपणे स्वीकारला जातो असं नाही. विशेषतः जर त्यातली पत्नी कोणाच्या प्रेमात पडली असेल तर नवऱ्याला असं वाटतं की हा काहीतरी माझा अपमान आहे, माझ्या पुरुषत्वाचा अपमान आहे. शांतपणे तो डिव्होर्स पेपर साईन करेल असं नाही, शांतपणे घटस्फोट घेईल असं नाही. उलट पक्षी तो काहीतरी अडथळा आणेल. किंवा अगदी आपण हेही बघतो की प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या झाली, असे पण प्रकार आपण बघतो. दोघांनी लग्न केलं ते जेवढं चांगलं आहे तेवढंच घटस्फोट घेतला तरी त्यामध्ये काही गैर नाही आहे. पण शांतपणे लोक एकमेकांच्या आयुष्यातनं पण जात नाहीत, त्यातही गोंधळ घालतात. हे सगळे पैलू मी मुद्दाम जरा सविस्तरपणे सांगितले. या सगळ्यांबद्दलचं तुमचं म्हणणं काय? मेन म्हणजे इथे येतं ते स्पेस हा विषयच आपण कुठेतरी हरवलेला आहे की जेव्हा आपण कपल बनतो त्यावेळेला हे लक्षात घेतलं पाहिजे, द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर बिटवीन टू पीपल इज द स्पेस. जर तुम्ही कंटिन्युअस एकत्र एकमेकांबरोबर चिकटून राहिलात, तुम्ही सतत सगळ्या गोष्टी शेअर करायला लागलात तर कुठेतरी ते कमी होत जातं. यू गेट सो सॅच्युरेटेड. म्हणजे प्रत्येक रिलेशनशिप एका पॉईंट नंतर सॅच्युरेट होतंच, पण त्या सॅच्युरेशन होण्यासाठी तुम्ही जर सतत एकमेकांच्या जवळ प्रत्येक गोष्टीत लुडबुड, कुठे बाहेर जायचं तरी परवानगी मला विचारून घेतली पाहिजे. मग हे सगळं का? दोन अडल्ट एकमेकांबरोबर लग्न करतात, दोन अडल्ट एकमेकांबरोबर प्रेम करतात. सो जेव्हा तुम्ही अडल्ट होता तेव्हा तुमचे स्वतःचे काही निर्णय असतात, ते तुम्हाला घेता आले पाहिजेत. प्रत्येक वेळेला त्याच्यात दुसरा अडल्ट जर ते डिसिजन्स घेत असेल तर तुम्ही मला विचारूनच गेलं पाहिजे, मग तू हेच नाही घालायचं, मग तू तेच नाही करायचं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याचबरोबर स्पेस देणं खूपच इम्पॉर्टंट आहे. जसं तुम्ही लग्नात एकत्र तसं प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा एक पर्सनॅलिटी असते आणि त्याला त्याच्या
त्या काही गोष्टी करायच्या असतात जे त्याला केलंच पाहिजे, तरच ते इक्वेशन तुम्ही तसं सक्सेसफुल ठेवता. त्याच्यात खूप काही गोष्टी ॲड होऊन जातात. तुम्ही बोलत होता दुसरं की मॉरल पॉलिसिंग. ऑफकोर्स आपण प्रत्येक जण, तुम्ही जसं म्हटलं, जजमेंट प्रत्येक गोष्ट, कोणी काय घेतलंय, कोण कुठे बसलंय, अरे ह्याचं त्याच्याबरोबर प्रेम आहे, अरे ती त्या दुसऱ्या ह्याच्यातली, कशासाठी? 2 ह्युमन्स आहेत, 2 सोल्स आहेत, त्यांना येऊ दे ना एकत्र. आणि मी स्वतः बघितलंय की इव्हन बायका सुद्धा कमी नाही आहेत गॉसिप करायला. सो व्हाय आपण जसं म्हणतो सो एव्हरीबडी लव्स गॉसिप, पण गॉसिप का करा? ओनली रिलेटेड टू रिलेशनशिप्स. आणि दुसरे दिवस. बट नॅचरल जेव्हा आपण वेगळे होतो द रिझन्स वुड बी, पण मला नेहमी वाटतं वॉट यू सेड वॉज इट शुड बी अमॅकेबल, इट शुड बी पीसफुल. कारण जसं म्हटलं सॅच्युरेशन पॉईंट प्रत्येकाच्या नात्याला येतो. असं मला हे खरंच मला असं वाटतं की आपण म्हणतो की लग्न केलं म्हणजे 7 जन्म, पण खरंच असं नाहीये. अगदी खरं आहे अंजुषा. कोणीतरी असं म्हटलंय की घटस्फोटांचं प्रमाण वाढणं हे उलट पक्षी समाज प्रगल्भ होत चालल्याचं पण लक्षण आहे. की ठीक आहे ना, की आपल्याला आपलं जमत नाही आणि आपण शांतपणे घटस्फोट घेऊयात, पण आपल्याकडे ते शांतपणे वेगळे होणं, ब्रेकअप सुद्धा शांतपणे झालं पाहिजे. आता एक चांगलं झालंय की नवी पिढी ब्रेकअप पण सेलिब्रेट करते, त्याच्यामुळे एका अर्थानं त्या ब्रेकअपचा टॅब्यू गेलाय, हे चांगलं आहे. पण तुषार मला सांगा की मुळामध्ये लग्नाच्या संदर्भामध्ये मगाशी डॉक्टर सागर मुंदडा असं म्हणाले की खरं प्रेम तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुमचा अनुभव सांगा की हे खरं प्रेम आहे, अनुराधा आपल्यावर जे करते आहे ते खरं प्रेम आहे, हे कसं ओळखलं? खरं प्रेम हे ओळखणं म्हणजे कसं आहे की जी व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करते ती तुमच्या कुठल्याही, म्हणजे तुम्ही ज्या कंडिशनमध्ये आहात, तुमचं क्वालिफिकेशन बघत नाही, तुमचं जॉब प्रोफाईल बघत नाही, आणि ज्या लेवलला तुम्ही आहात त्या लेवलला तुमच्यासोबत राहायला, तुमच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवण्यासाठी तयार असते. अनुराधा तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल म्हणून मुद्दा मी विचारतो. अनेकदा काय होतं की मुली प्रेमात पडतात, प्रेम आंधळं असतं असं आपण म्हणतो, पण नंतर त्यांच्या लक्षात येतं की अरे आपली पूर्णपणे फसवणूक झालेली आहे. हे टाळण्यासाठी मुलींनी कुठल्या पद्धतीनं मुलाकडे बघितलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे? अगोदर तर त्यांनी मुलाचा स्वभाव वगैरे बघायला पाहिजे, कोणत्या पद्धतीचा आहे, या गोष्टी ओळखल्याच्या नंतरच त्यांनी प्रेम करायला पाहिजे. प्रेम हे आंधळ असतं, यात काही असं हे नाहीये की समोरचा व्यक्ती कसा आहे किंवा फक्त त्याच्या शिक्षणाकडे किंवा पैसा वगैरे ह्या गोष्टी न बघता तो व्यक्ती कसा आहे, तो पुढे जाऊन आपल्यासोबत राहील का, व्यवस्थित संसार करू शकेल का, या गोष्टी त्यांनी बघितल्या पाहिजे. नक्की काय बघावं? म्हणजे मुलाचे त्याच्याकडचे पैसे, संपत्ती, व्यक्तिमत्व काय बघावं? त्या व्यक्तीचा स्वभाव तो महत्वाचा आहे. त्या व्यक्तीचा स्वभाव व्यवस्थित असला तर पुढे जाऊन सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि सुरळीत होऊ शकतात. जसं बरोबर. डॉक्टर सागर मुंदडा, एक याच्यामधली अडचण अशी आहे की ठीक आहे, मगाशी अंजुषाने उल्लेख करताना 2 प्रौढ माणसं, अडल्ट्स असा उल्लेख केला, पण आता अडचण जी आहे, मगाशी ज्याप्रमाणे धनराज बंजारी सांगत होते की शाळकरी मुलांच्या बद्दलचे बरेच प्रश्न वाढत चाललेले आहेत आणि शालेय मुलं प्रेमात पडतात, त्यांना असं वाटतं की खरं प्रेम आहे, आणि खरं असेल सुद्धा. म्हणजे अशा पण अनेक कहाण्या आहेत की 7वीमध्ये प्रेमात पडले आणि त्याच्यानंतर मग लग्न केलं आणि संसार सुखाचा चाललाय. हे सगळं बरोबर आहे, पण शालेय विद्यार्थ्यांच्या प्रेम प्रकरणांचं, त्यांच्या आकर्षणाचं, बरं आपण असं म्हणतो की नाही ते आकर्षण आहे मग हे प्रेम आहे, पण हे नक्की करायचं काय? म्हणजे कसं, काय सांगाल? याच्यात सर ऍक्च्युली खूप मोठा वाटा आहे पालकांचं. कारण जे शाळेय विद्यार्थी आहे, जे आपण आकर्षण म्हणतो, बहुतांश वेळेस, सगळ्या वेळेस मी म्हणणार नाही की बहुतांश वेळेस जे तरुणाईचे आपल्यामध्ये बदल घडत असतात त्याच्यामुळे हे सगळे प्रकार घडतात. पण त्याच्यात जर पालकांनी त्यांच्या मुलांना व्यवस्थित समजून सांगितलं की हे आकर्षणचा भाग आहे, हे प्रेम आहे की नाही, आपल्याला दीर्घकालीन जर हे सस्टेन झालं तर त्याचं रूपांतर खरं प्रेममध्ये होऊ शकतं, हे जर समजून व्यवस्थित सांगितलं तर मला वाटतं हे प्रकार कमी होतील. अंजुषा, मला थोडं ऍड करायचं ह्याला. जसे पालक तर जबाबदार आहेत, पण मला प्रत्येक पालकांना सांगायचं आहे की बिकॉज ऑफ द एक्सपोजर थ्रू सोशल मीडिया, आजकाल इंस्टाग्राम म्हणा, व्हॉट्सअप म्हणा, फेसबुक म्हणा, 7वी 8वीतल्या मुलांकडे आहेतच, परंतु मला तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं आहे की तुम्ही त्यांच्याशी बोला.
तुम्हाला जर तुमच्या मुलाने सांगितलं किंवा मुलीने सांगितलं की ही मुलगी किंवा हा मुलगा त्याला आवडतो, तर लगेच ओव्हर रिॲक्ट करायची गरज नाहीये. पण तुम्ही एक कॉन्व्हर्सेशन छेडा. आपण एवढं बघतो की प्रत्येक घरामध्ये अभ्यासाचं बोललं जातं, कल्चरबद्दल बोललं जातं, पण कुठेतरी ही जी फिलिंग असते अट्रॅक्शनची म्हणा किंवा इन्फॅक्च्युएशन म्हणा, क्रश म्हणा, हा कुठचाही विषय काढला का ताबडतोब पालक गप्प बसतात आणि निग्लेक्ट करतात. तर ही निग्लेक्ट करायची गोष्ट नाहीये. इनफॅक्ट तुम्ही तुमच्या मुलाला सांगा की ठीक आहे, तुला जर कुठची मुलगी आवडत असेल तर रिस्पेक्ट हर डिसिजन ऑल्सो. म्हणजे उगाच काहीतरी करून बसून घेऊ नकोस किंवा स्वतःलाही त्रास देऊन घेऊ नकोस. बिकॉज ते त्या मोमेंटचा तो क्रश असतो किंवा त्या मोमेंटचं ते इन्फॅक्च्युएशन होतं की सडनली वर्गातली एक मुलगी आवडायला लागते. पण त्या मुलाची पण चूक नाहीये. त्याच्यामुळे ताबडतोब त्यांना ओरडणं, मारणं किंवा अगदीच सगळा विषय बदलणं नाही. तर बी ओपन. आय थिंक आपण आता एका स्टेजला पोहोचलेलो आहोत की सगळ्यांनी आपलं कल्चर पाळावं, आपल्या पद्धती सगळं पाळावं, पण त्याचबरोबर कुठेतरी जे नवीन आज एवढ्या गोष्टी नवीन घडत चालल्या आहेत, म्हणजे जे माझ्या आईबाबांना जे प्रॉब्लेम्स होते ते आम्हाला 10 पटीने जास्त आहेत, पण वी शुड फेस इट. हे अंजुषा, बरोबर. अंजुषा, मला एक सांग, म्हणजे व्यक्तिगत अनुभव मला जर हवा आहे. तो व्यक्तिगत अनुभव असा आहे की मुळामध्ये जसा उल्लेख केला की आपल्यापैकी प्रत्येकाचं जर आपण मागे बघितलं तर शाळेमध्ये काहीतरी अशी गंमत जम्मत असते. म्हणजे मिलिंद बोकिलांची तर शाळा नावाची कादंबरीच आहे, टाइमपास झालेला. आणि शाळा कादंबरी जी आहे मिलिंद बोकिलांची, त्याच्यावर सिनेमा पण आला होता. अंजुषा, शाळेमधला असा एखादा अनुभव काही आहे का? हां, माझ्या शाळेबद्दल ओके, आय वॉज इन 8th स्टँडर्ड अँड एका मुलावर होता क्रश. आय हॅड, मला गट्स नव्हते, पण तरी सुद्धा आय जस्ट वेंट अँड टोल्ड हिम दॅट आय लाईक यू. आणि प्रॉबब्ली माहीत नाही का तो आता अमेरिकेत असतो आणि ही नेव्हर अग्रीड. म्हणजे त्याला असं वाटलं आय एम नॉट वर्थ दॅट, सो आय एम हॅपी इट डिडंट हॅपन. तेवढंच. पण मी त्यावेळेला धनराज बंजारी, तुम्हाला एकूणच या सगळ्या याच्याकडे कसं बघता? नाही, आपण प्रेम ही संकल्पना थोडीशी विस्तृत करून घेतली पाहिजे. आता प्रश्न येतो, जसा मुंदडांनी सांगितलं की विद्यार्थ्यांचं एक सांस्कृतिक शिक्षण याच्यामधून झालं पाहिजे. त्याचबरोबरीने एक महत्त्वाचा इश्यू आहे की एक लैंगिक शिक्षण सुद्धा झालं पाहिजे. डॉक्टर विठ्ठल प्रभूसारखे तज्ज्ञ आपल्याकडे आहेत, पण त्यांची खंत आहे की सरकारला वारंवार खेटे घालून सुद्धा लैंगिक शिक्षणाचा मेथोडॉलॉजिकल मसुदा आजपर्यंत आपण तयार करू शकलो नाही. म्हणून या तरुणांना कशा प्रकारे आपण सांगतो हे समजत नाही. संस्कृती रक्षकाचा जोपर्यंत मुद्दा आहे, मी कृष्णाचं उदाहरण इथं सांगेल की रुक्मिणीला पळवून आणून कृष्णाने जेव्हा आमच्या अमरावतीवरून आणून विवाह केला तेव्हा ते एक युद्धच होतं. म्हणजे तसं बघायला गेलं तर तो एक हिंसाचारच झालेला आहे. पण त्यानंतर कृष्णाच्या जीवनात राधा आली आणि आज राधाकृष्ण ह्यांनाच लोक ओळखतात. म्हणजे प्रेम ही संकल्पना अख्ख्या संस्कृतीत तुमच्या समाजाने कशा प्रकारे स्वीकारली. इतकंच नाही तर हे थोडंसं पुढे जातं. इफ यू लुक ॲट मीरा, प्लॅटॉनिक लव्ह आहे. म्हणजे रुक्मिणी, राधा, मीरा हे जर सगळं बघितलं तर कंडिशनिंग याच्यामध्ये कसं व्हॅरी होत गेलेलं आहे, वाईट डायमेन्शन आहे. आणि जे तुम्हाला टीनेजमध्ये 8वी 9वी 10वी 12-13व्या वर्षानंतर जी सुरुवात होते ती कशी भ्रामक असते. ते एक शारीरिक अट्रॅक्शन असतं. अट्रॅक्शन याच मुद्द्यावर सागर मंदडांकडे मला जायचंय. सागर मंदडा, मगाशी तुम्ही उल्लेख केला होता आकर्षणाचा, आणि आकर्षण आणि प्रेम याच्यामध्ये काय फरक आहे वगैरे वगैरे. याच्यासाठी लैंगिक शिक्षणाची आवश्यकता शालेय अभ्यासक्रमामध्ये, शाळेमध्ये किती महत्त्वाची वाटते? खूप जास्ती महत्वाची आहे आणि आपण याच्याकडे खूप दीर्घकालीन खूप नजरअंदाज करत राहिलो आहे. जर लैंगिक शिक्षण व्यवस्थित भेटलं तर प्रेम आणि आकर्षण मधलंच फरक नव्हे तर बाकीच्याही जे गोष्टी आहे, स्वतःच्या बॉडी बद्दलच्या, स्वतःच्या शरीराबद्दलच्या, स्वतःत घडत असलेल्या चेंजेस बद्दलचे हे मुलांना कळणार. त्याच्यामुळे बाकीचेही जे लैंगिक आजार होतात ते होणार नाही. पण सध्या अशी परिस्थिती, जसं मॅडमही म्हटले की कुठलेही पालक, ऍटलिस्ट बहुतांश पालक या गोष्टींबद्दल बोलायला तयार नाहीये त्यांच्या मुलांशी. शाळेत हे शिक्षण भेटत नाही. सगळ्यात क्रेडिबल किंवा जे सध्याचा सोर्स आहे जे मुलांना याच्याबद्दल माहीत पडतं ते झालंय इंटरनेट. आणि बहुतांश गोष्टी जे इंटरनेटवर असतात ते इनकम्प्लीट किंवा चुकीच्या असतात. अशा गोष्टींमधूनच त्यांची एक मानसिकता जी निर्माण होते, जी प्रेमाबद्दल असो किंवा स्वतःच्या लैंगिकतेबद्दल असो, ती चुकीची निर्माण होते. त्याच्यावर कॉन्सॉलिडेट होत जाते जसं वय वाढतं आणि मग असे प्रकार घडतात. तर शाळेत मला वाटतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण लैंगिक शिक्षण त्याला कुठल्याही नावाखाली तुम्ही करा, स्वतःच्या पर्सनल सॅनिटेशन बद्दलचं शिक्षण म्हणा किंवा काही त्याला दुसरं नाव द्या जे समाजाला पटेल, पण ते होणं अतिशय गरजेचं आहे. कारण चाइल्ड सेक्स अब्यूजचा प्रॉब्लेम आहे,
अगदी डॉक्टर सागर मंदोडा, issues तुमचा आहेत, तुमचा मुद्दा जे पोहोचला. ही याच्याने सगळी solve चर्चा होतील. फारच महत्त्वाची होती. धनराज वंजारींनी ज्याप्रमाणे उल्लेख केला मीरेचा, राधेचा, खरं म्हणजे प्रेम आहे संस्कृतीचा सारांश. कुठलीही संस्कृती बघा, कुठलीही भाषा बघा, तिथं प्रेम आहे, कारण प्रेमाची भाषा ही या सगळ्याच्या पलीकडची आहे. जेव्हा दोन जीव प्रेमात पडतात, एकत्र येतात, तेव्हा त्यांना प्रस्थापित भाषासुद्धा अडवू शकत नाही, एवढी ही भाषा प्रेमाची. पण प्रेमाची भाषा आपल्याला का नाही समजत? ही 2.5 अक्षरं जेव्हा तुमच्या अंगणामध्ये येतात तेव्हा तुमचं अख्खं आयुष्य बदलून टाकतात. खरोखरच प्रेम येणं आयुष्यामध्ये ही किती गोड गोष्ट आहे, ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. अशा वेळी प्रेमाला आपण एवढं मलिन करून टाकलं आहे, एवढं बदनाम करून टाकलं आहे. त्यासाठी प्रेमाचा अर्थ कळला पाहिजे, प्रेमाचा आशय समजला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे मगाशी सगळे नामवंत उल्लेख करत होते, मुळामध्ये प्रेम करणं म्हणजे काहीतरी गुन्हा आहे. ही जी आपली समजूत आहे ती समजूत आपण बदलून टाकली पाहिजे. पोलीस असतील किंवा आणखी कोणी असतील, उलट पक्षी एक प्रेमळ समुदाय तयार करायचा आहे आपल्याला. आणि अशा जगामध्ये की जिथं प्रेमी जीव एकमेकांसोबत बोलतील, एकमेकांसोबत हसतील, गप्पा मारतील, त्यामध्ये काहीही गैर असणार नाही, अशा दिशेनं आपल्याला जायचं आहे. असो, सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आणि मला खात्री आहे, मला पूर्णपणे खात्री आहे की अशा एका प्रेमळ समुदायाच्या दिशेनं आपण निश्चितपणे जाऊ, जिथे अशा प्रकारे एकतर्फी प्रेमातनं हल्ले होणार नाहीत, कोणी आत्महत्या करणार नाही, कोणी कोणाचा जीव घेणार नाही, उलट पक्षी एकमेकांना जीव लावतील, एकमेकांसोबत प्रेमानं असतील. एनिवेज, सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.